मित्रांनो, एका घरामध्ये 60 तोळ सोन्याची चोरी होते. त्याचबरोबर त्या घरामधनं 6 लाख रुपये रोख कॅशमध्ये हे चोरटा चोरून घेऊन जातो. चोरट्याला कसं कळतं हे सगळं त्या घरामध्ये? तर त्या घरामध्ये मोलकरीण एक काम करत असतील, त्या मोलकरणीनं टीप दिलेली असते आणि त्या टिपीच्या आधारावरती हे दोन चोरटे जे भैया आहेत, बिहारचे हे चोरटे त्या ठिकाणी चोरी करतात, सगळा माल घेऊन जातात. खरी मज्जा पुढे. गंमत अशी आहे की त्या चोरट्यांना पोलीस पकडतात, एकाला तर लगेच पकडतात, पण दुसऱ्या चोराला पकडण्यासाठी ज्याच्या घरामध्ये चोरी झालेली आहे त्या व्यक्तीकडे पोलीस 50,000 रुपयांची मागणी करतात आणि ते पैसे घेतात देखील. त्याचं कारण हे सांगतात की तो चोर आहे तो बिहारला पळून गेलाय आणि आम्हाला बिहारला जाऊन त्या चोराला पकडून आणायचं, त्यामुळे आम्हाला 50,000 रुपये लागतील. बरं ठीक आहे, चोरांनाही पकडलं. चोरांना पकडल्यानंतर चोरांकडनं रिकव्हरी करण्यात आली. त्यांच्याकडनं किती तोळ्याची रिकव्हरी करण्यात आली? फक्त 10 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी करण्यात आली. पैसे तर मिळालेच नाहीत. दुसऱ्या गोष्ट, या पोलीस अधिकाऱ्यांवरती हे तपासाचे अधिकार होते. या पोलीस महोदयांनी स्वतःची बदली करून दुसऱ्या पोलीस स्टेशनला घेतली. आता या परिवाराचा असा आरोप आहे, या पोलीस अधिकाऱ्यानं हे 60 तोळं सोनं स्वतःहून चोरांकडनं घेतलं आणि आपण खाल्लं. त्याचा ते पुरावा म्हणून असं सांगतात की ते कोर्टामध्ये ज्या ज्या वेळेला तारखेला जातात, कोर्टाचे जे रायटर असतात, रायटरकडनं असं सांगण्यात आलं की तुम्ही कशाला या ठिकाणी वेळ वाया घालवताय, तुमचे सोनं, तुमच्या सोन्याचं चोरट्यामध्ये आणि पोलिसांमध्ये मांडवली झालेले आणि ते योग्य ठिकाणी पोहोचलेले, तुम्ही आता या ठिकाणी मेहनत करून काही फायदा होणार नाही. अशा प्रकारची जर घटना घडली असेल आणि जर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती जर अशा प्रकारचे आरोप होणार असतील आणि सगळं घटनाक्रम काय आणि सगळे प्रकरण काय ह्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलाय, नक्की जाऊन बघा, आपल्या चॅनलवरती येतो.